मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मी सुलतानपूर या ठिकाणी आहे, तालुका गेवराई, जिल्हा बीड। तर या ठिकाणी जवळपास ठीक आहे, मी सांगत नाही, ज्ञानेश्वर सर सांगतीलच आपल्याला किती एकरचा प्लॉट आहे, कधीची लागवड आहे, कोणतं वाण वापरले त्याबद्दल मी त्यांना अजून प्रश्न विचारलेला नाहीये। अभिषेक सरांना मग येताना विचारलं होतं कोणतं वाण लावलंय ते। वाण मला मतलब नाहीये, माझ्याकडून बियाणे घेतले असो नसो मला फरक पडत नाही। फक्त मी ज्या शेतकऱ्यांना गरज आहे, खरंच गरज आहे, त्यांना मी मदत करायचा प्रयत्न करतो। आणि त्याच हिशोबाने मी आज या ठिकाणी सुलतानपूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी आलोय। नोव्हेंबर महिना चालू आहे, यांच्या प्लॉटला 5 महिने झालेले आहेत। मी आल्याला एक कमेंट यांना केली ज्ञानेश्वर सरांना की एवढा चांगला प्लॉट आहे, मला बोलवलं कशासाठी, कारण ते सुद्धा अभ्यासू वृत्तीचे व्यक्ती आहेत। त्यांच्याशी आता माझी 15-20 मिनिटं चर्चा झाली आणि त्याच्यातून मला लक्षात आलं की हे व्यक्तिमत्व जे आहे ते ऑलरेडी प्रत्येक पिकावर किंवा जे पिक आपण शेतात लावतो त्याच्यावर अभ्यास करणारे व्यक्ती आहे। आणि यांनी 2011 मध्ये शेवगा लावला होता, त्यामुळे त्यांना शेवग्याबद्दलची ABCD माहितीच आहे, एकदम नवीन अशी नाही आहेत। पण प्लॉट खूप चांगला आहे। प्लॉट कधी लावलाय, किती अंतर ठेवलंय, आता यांना माझ्याकडून काय मदत हवी याच्या बाबतीत आपण अभिजित सरांना विचारू। त्यांचे पुत्र या ठिकाणी आहेत, अभिषेक सर, ज्ञानेश्वर सरांचे पुत्र अभिषेक ना, अभिषेक हे माझ्या नेहमी टचमध्ये होते। हल्ली 3-4 दिवसात त्यांनी फोन केला, सर म्हणजे आमच्या प्लॉटला या। म्हणजे ठीक आहे, मी बीडला येणार आहे, त्यावेळेस येऊयात। तर आज योग आला या ठिकाणी यायचा। जमीन भारी आहे, पाणी धरून ठेवते की नाही ठेवते आपण त्यांच्याकडून, ज्ञानेश्वर सरांकडून, माऊलीकडून माहिती करून घेऊयात। पण जमीन भारी आहे, पण तरी पण शेवगा चांगला आलेला आहे, व्हिजिटिव्ह ग्रोथ चांगली आहे, झाडाचं खोड चांगलं आहे, शेंडाछाटणी वेळेवर झालेली आहे। मी आलेला शेंडे चेक केले अगोदर, शेंडे चांगले आहेत, प्लॉटमध्ये तण नाहीये, क्लीन आहे। याच्यामुळं सिस्टमॅटिक आणि शिस्तप्रिय असा शेतकरी आहे जो कोणी शेती करतोय, ते मला लक्षात आलेलं आहे। थोडं जवळ या आणि ज्ञानेश्वरांचा सर परिचय देतील, अभिषेक सर परिचय देतील, त्यांचे मित्र आहेत, लहान बंधू आहेत अभिषेक सरांचे, तेही परिचय देतील। आम्ही ज्ञानेश्वर बळीराम खेत्रे। सांगा गाव वर सांगा। गाव सुलतानपूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड। तुमचा परिचय द्या सर। केशव बाबासाहेब बोबडे, जळगाव। अविनाश ज्ञानेश्वर खेत्रे, सुलतानपूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड। मी अभिषेक ज्ञानेश्वर खेत्रे। यांनी फोन करून परेशान केलं होतं मला, सर आले का नाही, किती वेळ लागतोय। तर ज्ञानेश्वर सरांकडे थोडा कॅमेरा झूम करायचं, जवळ आहे इकडे, आणि सरांकडून परिचय करून घेऊया की कधीची लागवड आहे, किती अंतरावर लावली, आणि बाकीच्या इतर गोष्टी प्लॉट बद्दल सांगा सर। जुलै मधली लागवड आहे आणि 10 बाय 6 वर ह्याचं अंतर आहे, 10 बाय 6। 10 बाय 6, ओके। एका ठिकाणी एक झाड लावले सर? हो, एका ठिकाणी 2 झाड, पण ते आपल्या मेलेत समजा, एक जण, एक झाड गेलं। म्हणजे 10 बाय 6च्या अंतरावर तुम्ही किती एकर क्षेत्र आहे सर? हे 6 एकर क्षेत्र आहे। 6 एकर लावले? 6 एकर, ओके, गुड। आणि व्हरायटी कोणती आहे? PKM 1 एक आहे आणि ओडिसी टाईप एक आहे। ओडिसी दोन्ही मिक्स केलेले? हा, मिक्स केले। असं प्लॉट वेगळं केलाय का? नाही, मिक्सच आहे, एक बी हे एक बी ते, ओके, अल्टरनेट केले? ओके, गुड। 5 महिने झालेत प्लॉटला? 5 महिने झाले। कसं वाटतं प्लॉट तुम्हाला समाधान आहे, नाहीये, कसं आहे? आमचं समाधान, पण आमची अपेक्षा आहे की ह्याला शेंगा लागावं लवकर लागत, भाव चांगला असेल लागावा। राईट। मला कशासाठी बोलवलंय? की तुम्ही काय आम्हाला मार्गदर्शन करावं ह्यासाठीच बोलवलं ना तुम्हाला। बोला अभिषेक सर। पहिलं सरांचं थँक्यू, सरांनी प्लॉटला व्हिजिट दिल्याबद्दल। खूप परेशान केले, 2-3 दिवसात खूप परेशान केले माणसाने मला। पहिलं सरांना थँक्यू सर, आपल्या प्लॉटला आल्याबद्दल। आपल्या प्लॉटला फ्लॉवर भरपूर आहे, पण सेटिंग होत नाही, ह्यासाठी आपण सरांना इथे बोलावलेलं आहे। राईट। प्लॉट खरंच चांगला आहे, खूप सुंदर असा प्लॉट आहे। जर कोणी बीडचे शेतकरी असतील, माजलगावचे शेतकरी असतील, मी आता गडी आहे, इथून गडी जवळ आहे, मी गडीला उतरलो होतो, गडी इथं आलोय। गडी असेल, गेवराई असेल, बीड असेल किंवा माजलगाव असेल, सिरसदेवी असेल, आजू जर कोणी शेवगा शेतकरी असतील ज्यांनी छोट्या मोठ्या प्रमाणात शेवगा शेती लावली असेल, तर त्यांना मी नक्की सजेस्ट करेल। यांचा नंबर मी, अभिषेक सरांचा नंबर मी देतो व्हिडिओच्या खाली, किंवा ज्ञानेश्वर सरांचा नंबर देतो, प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा, यांचा प्लॉट येऊन बघा। खरंच शिस्तप्रिय असे शेतकरी आहेत आणि चांगला प्लॉट यांनी मेंटेन केलेला आहे। मी खोटी स्तुती करत नाही, जे पाहिलं ते सांगतो आणि ज्या ठिकाणी मला आवडलं नाही ते गोष्टी सांगतो। शेंडाछाटणी वेळेवर झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक झाडाला फांदे आहेत, खोड मजबूत झालेला आहे। त्यांनी आता बेसल डोस देखील दिलाय, बेसल डोस पाणी देखील सोडले। आता यांनी मला उकरून दाखवलं, बेसल डोस त्या ठिकाणी आहे टाकलेला। आणि यांना हुमणीचा थोडा त्रास आहे, हुमणीवर मी एक सजेशन मागेल तुम्हाला, माझ्याकडे सोल्युशन थोडंफार आहे, मी त्यांना सजेस्ट करतोच। पण ज्या शेतकऱ्यांनी हुमणीचा त्रास खूप सहन केलाय आणि त्यांनी एखादं औषध वापरलं असेल ज्याच्यावर त्यांना हुमणी आटोक्यात आली असेल,
जर असे कोणी शेतकरी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंटमध्ये खरंच टाका की बाबा मला हुमणीचा त्रास होता, पण मी हे अमुक अमुक औषध वापरलं आणि मला हुमणी आटोक्यात आलेली आहे, हुमणीचा त्रास नाहीसा झालेला आहे. असेच कोणी शेतकरी असेल प्लीज तेवढी हेल्प करा, मला हेल्प होईल, इतर शेतकऱ्यांसोबत हेल्प होईल आणि ज्ञानेश्वर सरांसोबत एक चांगलं सोल्युशन मिळेल, हुमणीवर परफेक्ट सोल्युशन मिळेल. प्लीज कमेंटमध्ये टाका की हुमणीवर कोणतं आपण औषध वापरू शकतो. अभिषेक सरांनी सांगितलं तसं ज्ञानेश्वर सर म्हणाले की आम्हाला लवकरात लवकर माल हवा आहे, जेणेकरून चांगल्या रेटमध्ये हा माल आपला बाहेर निघाल, मार्केटला जायला हवा आहे आणि थोडंफार आपला अमाऊंट, हँडसम अमाऊंट इन्कम आपल्याला व्हायला हवी. तर यासाठी काय सांगेल की यांची जमीन ही भारी आहे, त्यामुळे यांना पहिला सजेशन मी देईल, मागच्या व्हिडिओमध्ये हेच बोललो होतो मी, पुन्हा तेच रिपीट करतो सर. पाण्यात ताण देणं गरजेचं आहे. पाणी आपली जमीन धरून जमीन आपली पाणी धरून निचरा होतो. किती पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी वापसा येतो. 12 घंट्यामध्ये वापसा होतो. ऊन पडलं एक दिवस पाऊस बंद झाला की दुसऱ्या दिवशी वापसा. ओके, म्हणजे पाण्यात निचरा होणारी आहे, पण जमीन चांगली आहे, ताकदवान जमीन आहे. याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक कापूस घेतले, हो त्याचं काय लॉजिक आहे? काय नाही, आपलं हे रिकामं काय ठेवा म्हणून पहिलं वर्ष होतं ह्याचं म्हणून लावला कापूस. कापसाचा इन्कम झालाय? हो, कापसाचं इन्कम चांगलं झालं. आम्हाला 8चा ऍव्हरेज निघाला ह्याला एकरी. ओके, म्हणजे आंतरपिकातून तुमचा इन्कम काही ना काही वर खर्च निघून गेला. वर खर्च निघाला समजा थोडाफार तेवढाच. आपला खूप चांगलं आहे. मी पहिल्या सांगतो पहिल्या वर्षी घेऊ नका, पण यांचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी घेतलेला आहे. एक लाईन त्यांनी कापसाची टाकलेली आहे मध्ये, चांगलं आहे. आंतरपिकातून त्यांना इन्कम सोर्स झालेला आहे. जमीन जसं म्हणतो तुम्ही, जमीन ही भारी आहे आणि या ठिकाणी आपण पाण्याचा ताण देऊयात. या ठिकाणी मी त्यांना 8 दिवसाचा पाण्याचा ताण सजेस्ट केलं. हे पाणी कधी दिले आता? आज दिले. आज दिले. आज पाणी इथून 8 दिवस पाणी देऊ नका, एक थेंबसो पाणी देऊ नका. हिरवा आणि थोडा पांढरसर आपला प्लॉट दिसतोय, थोडा पिवळा दिसायला चालू होईल. पानं थोडी पिवळी पडतील, पडू द्या. कारण पानं पिवळी पडली म्हणजे आपल्या झाडाला ताण बसला हे प्रूफ होतं. आणि जोपर्यंत झाडाला ताण बसणार नाही तोपर्यंत यांनी स्वमगाशी बोललेत की पाण्याचा ताण देणं गरजेचं. हा शब्द वापरला त्यांनी महत्वाचा, की पाण्याचा ताण दिल्याशिवाय तुम्हाला फुलं जास्त प्रमाणात निघणार नाहीत, ताण नाही दिला तर. आणि ताण दिल्याने काय होईल, फुलं जास्त प्रमाणात निघतील, शिवाय जे फुलं आहेत त्यांचं सेटिंग चांगलं होईल. यासाठी पाण्याचा ताण द्यायचा. हा पाण्याचा ताण शेवटपर्यंत नाहीये, हा लिमिटेड पिरियडसाठीच आहे. जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये सुत्रीच्या आकाराच्या, दाबणीच्या आकाराच्या शेंगा दिसायला चालू होतील 50-60%, तेव्हा आपण पाणी वाढवूयात ते शेंगा भरण्यासाठी. तोपर्यंत पाण्याचा ताण देणं गरजेचं आहे. पाण्याचा ताण मी तुम्हाला सांगितलं 8 दिवस पाणी एक थेंब सुद्धा देऊ नका. आणि तात्काळ काय करा सर, उद्या किंवा उद्याच करा, एक प्लॅनोफिक्सची फवारणी करा. प्लॅनोफिक्समध्ये नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड हा घटक आहे, स्वस्त औषध आहे आणि हे थोडं पोटेंट आहे. पोटेंट आहे म्हणजे कमी प्रमाणात खूप चांगलं काम करते. त्यामुळे 4 लिटर पाण्याला 1 मिली हे प्रमाण घ्या. 4 लिटर पाण्याला 1 मिली हेच प्रमाण घ्यायचं, त्यात काहीच मिक्स करायचं नाही, प्लेन हाणायचं बस. मग तुम्हाला वाटेल साप पावडर टाकू का किंवा एखादं बुरशीनाशक टाकू का, कीटकनाशक टाकू, काही टाकू नका, प्लेन घ्या. 4 लिटर पाण्याला 1 मिली फक्त, एवढंच घ्या. याने काय होईल, जे झाडावर फुलं आहेत त्यांची कूज कमी होईल आणि गळ कमी होईल. फुलगळ जी होती या वातावरणात ते कमी होईल. आणि जर फुल टिकून राहिले झाडाला तर सेटिंग होईल. झाडाला फुल टिकलंच नाही तर सेटिंग कशी होणार, बरोबर, ते गळून जाईल. त्यामुळे फ्लॉरिंग चांगली अवस्था आहे. अजून 8 दिवस ताण दिला ना, तुम्हाला मी सांगतो थोडं पिवळसर आणि पांढरट प्लॉट दिसेल, हिरवापणा कमी होईल. त्यामुळे फ्लॉवरिंग जबरदस्त घेण्यासाठी तुम्हाला पाण्याचा ताण देणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे प्लॅनोफिक्स फवारणी करा. जे फुलं सध्या आहेत यांचं सेटिंग चालू होईल. लगेच तुम्हाला एक हार्डली 4 ते 5 दिवसात तलवारीच्या आकाराच्या, बारीक बारीक तलवारीच्या आकाराच्या शेंगा दिसायला चालू होतो, है ना. ह्या 2 गोष्टी करा महत्वाच्या. तिसरी गोष्ट काय करा, 8 दिवसानंतर जेव्हा आपण थोडं पाणी देऊ तेव्हा 0.32 प्लेन सोडा. 0.32 त्यासोबत काही सोडू नका, फक्त 0.32 7 किलो सोडा. 1 किलो 7 किलो 0.32 एकच घटक सोडा. कोंबडी खत मिळेल इकडं? नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. कारण इकडे आमच्या जवळपास कुठं पोल्ट्री फार्मच नाही. 0.32 सोडा. त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर सल्फर सोडा, 1.5 ते 2 किलो पर एकर सल्फर प्लेन, ते पण प्लेन सोडा. आणि थोडंच पाणी द्या, म्हणजे जेवढं औषध आहे तेवढं पुरतं पाणी द्या, तेवढंच पाणी द्या, जास्त पाणी द्यायचं नाही. पाण्याचा ताण ठेवा. झाडं मला पिवळी करायची आहेत, पिवळी आणि पांढरी करायची आहेत. आता रिझल्टचा वेळ आलाय, त्यामुळे हिरवी झाडं नको आहेत आपल्याला. तुमची जमीन चांगली असल्यामुळे हिरवी झाडं दिसत आहेत. तरी तुमच्याकडे फ्लॉवरिंग ही चांगली गोष्ट आहे, ते तुमचं मेहनत दिसते मला. पण थोडंसं आता फ्लॉवरिंगचं सेटिंग करून घेणं गरजेचं आहे. तरी याला 1 महिना लागला सर, थोडा गेला आपल्याला 1 ते 1.5 महिना लागला. 1 महिना तर कुठेच नाही गेला, कारण बऱ्याच ठिकाणी सेटिंग झालेली आहे तुमची. आपण एंट्री केली ना त्यासाठी सेटिंग झालेली दिसली मला. काही बारीक 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 ते गळणार, वातावरण गळणार. वातावरणामध्ये जेव्हा अचानक 2 सीझनचा हे असतो ना, जॉईंट असतो ना, पावसाळा आणि हिवाळा यांचा जो जॉईंट असतो, त्या ठिकाणी आज हिरवा असलेला प्लॉट लगेच पिवळा होतो दुसऱ्या दिवशीच. आणि जे सेटिंग असतं किंवा फ्लोरिंग असते ते ड्रॉप व्हायला चालू होते. ह्या जॉईंटमध्ये 1-2 दिवसातच हा फरक जाणवतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होतो की सर अचानक आज तर प्लॉट हिरवा होता म्हणून लगेच 1-2 दिवसात प्लॉट पिवळा पडलाय. ते वातावरणाने बदल असतो. पिवळी झालेली पानं आपण हिरवी करू शकत नाही.
पिवळी ह्याला कशी हिरवी होते होतं ना ते. नाही, होणार त्यामुळे ते नाही. टेन्शन घेऊ नका. जे नवीन झाडं पाणी येणार आहेत ते हिरवी होणार आहेत. हा, नवीन पानं. बऱ्याच जणांचा हा त्यांना झोप लागत नाही रात्रभर प्लॉट पिवळा झालाय म्हणून. अरे उद्या पिवळा. मी मागच्या व्हिडिओ बोलू, या व्हिडिओ सांगतो की याच्या फांद्या ढाळ्या सुद्धा प्रकाश संश्लेषण काम करतात, फोटोसिंथेसिसचं काम करतात. झाडाला एकही पान नसलं तरी झाड शेंगा देणार आहे. त्यामुळे पानं पिवळी पडली याचं टेन्शन घ्यायचं नाही, शेवग्यामध्ये तरी कमीत कमी. बरोबर. सध्या मी तुम्हाला सांगतो, हुमणीवरती मी बोलतो आपण, हा. तर सध्या 2 गोष्टी करा, 3 गोष्टी करा. एक तर 8 दिवस पाण्यात स्थान द्या. हा. 0 बाउंस होती ती 8 दिवसानंतर. हा. आणि लागलीच उद्या प्लॅनोफिक्सचा फॉर्म. 4 लिटर पाण्याला 1 ml प्लॅनोफिक्स. त्यात काहीच मिक्स करायचं नाही, प्लेन हाणायचं. प्लेन आहे. 8 दिवसामध्ये तुम्हाला सेटिंग दिसायला चालू होईल. आणि 8 दिवसामध्ये मला फोन करा परत. सेटिंग दिसते नाही दिसत काय होतं ते. फक्त 8 दिवस एक काम करायचं, झाडाला एक थेंब सुद्धा पाणी द्यायचं नाही, काय अडचण नाही. काही द्यायचं नाही. पडते ना? हो, ओके सर. काय नाराज नाही ना? नाही 8 दिवस पाणी द्यायचं, एक थेंब सुद्धा नका दिवसात. हे अभिषेक सर आणि यांचे वडील आहेत. कोणत्या अँगलनी वडील वाटतं मला सांगा. मी आल्याला म्हणलो आणि एवढे तरुण वडील आहेत का तुमचे? जे आहे ते बोलणारा माणूस आहे मी, त्यामुळे स्पष्ट बोललो सरांना. चांगला आहे प्लॉट, चांगला आहे खरंच. आजूबाजू शेतकरी असेल त्यांनी येऊन पहा प्लॉट. अजून काय प्रश्न असेल माझ्यासाठी? नाही, एवढं जे होतं ते तुम्हाला विचारलं आम्ही. ही मर रोग हे आमचा मेन प्रॉब्लेम आहे बघा. झाडाचा आम्हाला मर रोग. परिचय केला. हा, हे जे तुम्हाला दाखवले ते. हुमणीसाठी जनरली मी सजेस्ट करत होतो क्लोरोपायरिफॉस सोडण्यासाठी, पण यांनी ऑलरेडी क्लोरोपायरिफॉस सोडले, पण त्यांना रिझल्ट भेटलेला नाहीये. 2 वेळेस सोडले, 1 वेळेस सुद्धा 2 वेळेस 2 वेळेस सोडले. सोडले. हा. त्यासाठीच मला सर्व काही माहित आहे असं मी कधीच बोलत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला विचारलं की जाणकार शेतकरी कृपया आम्हाला मदत करा की हुमणीसाठी आपण कुठला प्रभावी उपाय करू शकतो. त्या व्यतिरिक्त अजून काय सोडले सर तुम्ही? फिप्रोनिल आणि ह्याला ते हे सायबरमिथिन. हे सायफरमिथिन आणि क्लोरो सोडलं. सायफरमिथिन आणि क्लोरो सोडलं, क्लोरो सोडलं, रिझल्ट नाही भेटला. रिझल्ट नाही भेटला. आणि आता इम्रा सोडलेला आहे. इम्रा आपण खतामध्ये मिक्स करून ह्याला दिलेला आहे. इम्रामध्ये फिप्रोनिल आहे, अजून फिप्रोनिल आहे आणि ती झिंक ऑक्साईड आणि इनर सल्फर एक. इनर सल्फर. एक फेरी 4 किलो आपण इम्रा दिलेला आहे ह्याला. दुसरं मी यांना सजेस्ट करेल, आता मला रिझल्ट भेटेल की भेटे माहित नाही, पण मला एक आहे थोडासा अनुभव याच्यावरती की एक पोलीस नावाचा हे येतं फिप्रोनिल आणि अजून एक इमिडाक्लोप्रिड त्याला घटक आहे. इमिडा आणि फिप्रोनिल हे देऊयात आपण देऊ काय. आणि त्याच्यामध्ये काय करा, साप पावडर मिक्स करा. सापमध्ये दोन्ही घटक आहेत, स्पर्शजन्य आणि काय म्हणतात त्याला, आंतरप्रवाही. स्पर्शजन्य आंतरप्रवाही दोन्ही बुरशीनाशक आहेत, कार्बन डिझम आणि मँकोझिप. तर पोलीस नावाचं कीटकनाशक आणि त्यासोबत आपण साप पावडर हे कॉम्बिनेशन एकदा वापरून पाहूयात. याने हुमणी अटॅक येईल असं मला वाटतंय. येईल का नाही आपण पाहूयात, पण माझ्या मते यायला हवी. तरी जाणकार शेतकरी मी आवाहन करतो की प्लीज आम्हाला मदत करा. हुमणीसाठी आपण काय करू शकतो एवढं सरांना थोडी मदत करा, मलाही थोडी माहिती होईल. अजून काय प्रश्न आहे सर? काय नाही, आता ह्याच्या पलीकडे काय प्रश्न झालं त्याचं जे सगळे होतं ते झालं. आता काय ह्याच्या धन्यवाद सर, धन्यवाद. संध्याकाळ झाली आहे, मलाही जायचं संभाजीनगरला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर.